शेताचा फेरफार आणि 7/12 उतारा देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचा दोष सिद्ध झाल्याने एका भ्रष्ट तलाठ्याला 7 वर्ष सश्रम कारावास आणि एकूण 3 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। येथील जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश S.U. बघेले यांनी 17 मार्च रोजी या प्रकरणाचा निर्वाळा दिला। संजय शेषराव नक्षणे राहणार चांदोरे नगर मोहाफाटा धामणगाव रोड यवतमाळ असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे। नक्षणे हा बाबुळगाव तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत होता। संदीप रामदास गुल्हाने राहणार उज्ज्वल नगर यवतमाळ यांना त्यांच्या शेतीचे फेरफार व 7/12 उतारा बनवून हवा होता। यासाठी तलाठी नक्षणे यांनी त्यांना लाचेची मागणी केली। तक्रारकर्त्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। या तक्रारीवरून 2015 मध्ये बाबुळगाव पोलीस स्टेशन येथे आरोपीवर गुन्हा दाखल करून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते। दरम्यान 10 वर्षानंतर 17 मार्च रोजी जिल्हा न्यायाधीश व विशेष न्यायाधीश S.U. बघेले यांच्या न्यायालयात या प्रकरणाची पेशी घेण्यात आली। यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आलेत। तपास अधिकारी आणि पंचाच्या साक्षीवरून आरोपीला विविध गुन्ह्यात 7 वर्ष सश्रम कारावास आणि एकूण 3 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। तसेच न्यायालयाने दंडाच्या रकमेतून 5,000 रुपये फिर्यादीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेशही देण्यात आले। या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी केला। न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र N. पांडे यांनी मांडली। त्यांना पैरवी अधिकारी NPC गोवर्धन जनार्दन वाडही यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले।